शासकीय गोदामातून धानाची परस्पर विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजितदादांचा विधानसभेत दम। गडचिरोलीमध्ये राईस मिलच्या माध्यमातून तांदळाच्या व्यवहारात अनियमितता, काळा बाजार होत असल्याची लक्षवेधी सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले यांनी मांडली होती। भोंगे आपण बंद करू, पण सकाळी 9 वाजता वाजणाऱ्या भोंग्यांचं काय करायचं? विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता संजय राऊतांवर मिश्किल टीका। कोणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। 55 डेसिबलचं उल्लंघन करणाऱ्यांना पुन्हा कधीच परवानगी दिली जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। लाडक्या बहिणींसाठी 46,000 कोटींची तरतूद केली होती, मात्र त्यातील 33,000 कोटी रुपये खर्च झाले। आता अर्थसंकल्पात 36,000 कोटींची तरतूद, याचा अर्थ आणखी 50 लाख महिला कमी होणार, भास्कर जाधवांचा सरकारवर निशाणा। हातात गाजर घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। सरकार लाडक्या बहिणींना विसरलं, विरोधकांची घोषणाबाजी। संभाजी महाराजांच्या मूर्तीसह अमोल मिटकरी विधान भवनात। संभाजी महाराजांचं तैलचित्र विधान भवन आणि मंत्रालयामध्ये लावण्यात यावं, यासह विविध मागण्यांच्या बॅनरसह मिटकरी, आमशा पाडवी, हिरामण खोसकर विधान भवनात। विधान भवनातील कर्मचारी तुटवड्याचा प्रश्न सुधीर मुनगंटीवारांकडून विधानसभेत उपस्थित। रिक्त जागा कधीपर्यंत भरणार? मुनगंटीवारांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल। नंदुरबार जिल्ह्यातील काही गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचली नाही, आमदार आमशा पाडवींनी विधानसभेमध्ये मांडला मुद्दा। येत्या काळात वीज पुरवठा केला जाईल, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची गरज, अंबादास दानवेंचं विधान परिषदेत वक्तव्य। कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव सभागृहात समोर ठेवलाय, दानवेंची माहिती। 8 वर्षापासून पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचा दिलासा। राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती, तर राज्यात लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदांची नियुक्ती, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या नितेश राणेंच्या भूमिकेचं खासदार नरेश म्हस्केंकडून समर्थन। झटका मटण सुरू झालं तर नक्की ते मटण विकत घेणार, म्हस्केंची प्रतिक्रिया। कुठून मटण घ्यायचं हे आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण? जितेंद्र आव्हाडांचा नितेश राणेंना सवाल। मुद्दाम नवीन वाद उकरून काढले जात आहेत, आव्हाडांचं टीकास्त्र। नितेश राणेंच्या वक्तव्याला एवढं महत्त्व का देता? रईस शेख यांचा सवाल। तर वक्तव्य करणं सोपं, त्यांनी GR आणावा, शेख यांची मागणी। आवादा कंपनीला धमकी, जगमित्र कार्यालयासह सातपुडा बंगल्यावरूनही आली। या प्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, अंजली दमानी यांची मागणी। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर 307 आणि 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल। यामधील एक केस ही केस तर दुसरी केस माजलगाव कोर्टातली, अंजली दमानी यांचा दावा। वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे तब्बल 6 वेळा मागितली खंडणी। कंपनीच्या अधिकाऱ्याचा आरोपपत्रातील जबाब माझाच्या हाती। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये बंदची हाक। कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। सतीश भोसलेंची गाडी बीड पोलिसांनी केली जप्त। गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले तरी सतीश भोसले फरारच। बीड पोलिसांच्या तपास पथकाकडून शोध सुरू। आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा सोळंकेंचा निकटवर्तीय सुशील सोळंकेंची प्रशासनाला दमदाटी। आदित्य ठाकरेंनी घेतली मंत्री पंकजा मुंडेंची भेट। पुणे आणि मुंबईतील पर्यावरणीय समस्यांसंदर्भात भेट असल्याची माहिती। कल्याणमधील शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईकांचा विरोध। नाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। गावांच्या समावेशामुळे महापालिकेवर 6,000 कोटींचा आर्थिक भार पडणार असल्यानं विरोध। त्या 14 गावातील लोकांची नवी मुंबईमध्ये जाण्याची इच्छा। नरेश म्हस्केंचं वक्तव्य। सरकार हे लोकांसाठी असतं, गणेश नाईकांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील, म्हस्केंची प्रतिक्रिया। वाशिममध्ये विविध शासकीय कार्यालयांसह शासकीय कर्मचारी निवासस्थानाकडे जवळपास 2 कोटी रुपयांची थकबाकी। पैसे नसल्यानं नागरिकांना सुविधा देण्यात नगरपालिका प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित। 18 पैकी 15 संचालकांनी सभापतींच्या विरोधात आणला अविश्वास ठराव। भाजपचे शिवाजी चुंबळे यांच्या गटाची येणार सत्ता। सतेज पाटलांच्या पिंपरी चिंचवडमधील DY पाटील महाविद्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल। तपासणीमध्ये बॉम्ब सदृश कोणतीच वस्तू आढळली नसल्याची माहिती। पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू।
पुण्यात जुन्या भांडणाच्या वादातून पबमध्ये आलेल्या 2 तरुणींना टोळक्यांकडून मारहाण. टोळक्याकडून तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये भरधाव कार दुकानात घुसली. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याचा सीसीटीव्ही समोर. अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी. नागपूर महापालिकेमध्ये कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन. अग्निशमन विभागात बेरोजगार तरुणांना संधी देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. वर्ध्यात ओबीसी वसतिगृहाला अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून निर्वाह भोजन भत्ता नाही. विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयामध्ये मांडला ठिय्या. जामखेडा धरणाच्या जलवाहिनीचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेरमधील प्रकार. या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्यामुळे आदिवासी पेसा संघर्ष समितीसह ग्रामस्थांनी काम बंद पाडलं. कसब्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरील रोहित्र स्ट्रक्चर हलवण्यात येणार. आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांना यश. खासदार नारायण राणेंनी मंजूर केला निधी. जेजुरी पाठोपाठ तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याची मागणी. याबाबत मंदिर महासंघाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार. मागणी मान्य न झाल्यास जन आंदोलनाचा शिष्टमंडळाचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.